तर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पाहूया. जनरल मी या एक्झाम्पल या चॅप्टरचे फर्स्ट जो प्रॅक्टिस सेट आहे 1.1 याच्यातले जवळजवळ सगळेच एक्झाम्पल तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला फार डिफिकल्ट वाटू नये म्हणून. सोपं आहे पण सुरुवातीला बेसिक असल्यामुळे थोडंसं तुम्हाला अवघड जाऊ शकते असं वाटू शकते. अवघड असं नाहीये, म्हणूनच मी सगळं सिम्प्लिफाय करून देणार आहे आणि नंतर मग तुम्ही पुन्हा एकदा हा प्रॅक्टिस सेट तुम्ही एक प्रॅक्टिस म्हणून सोडू शकता. ठीक आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो राइट द फॉलोइंग सेट्स इन अ रोस्टर फॉर्म. जे काही सेट तुम्हाला 4 सेट दिलेले आहेत ते रोस्टर फॉर्म मध्ये म्हणजे लिस्टिंग मेथड मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचे आहेत. तर पहिला आहे सेट ऑफ इवन नॅचरल नंबर, जे की आता आपण पाहिले की इवन नॅचरल नंबरचा सेट तुम्हाला लिहायचा आहे. सरळ लिस्टिंग मेथड सांगितली, रोस्टर फॉर्म आहे. तर तुम्हाला सेट करायचा, लिस्ट तयार करायची एलिमेंटची. सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स, कंडिशन दिली नाही, इन्फायनाइट नंबर्स असणार आहेत. आता आणखी एक गोष्ट महत्वाची, सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. इथं कसल्याही प्रकारचं सेटचं नाव दिलेलं नाहीये. जेव्हा नाव दिलेलं नसणार आहे तर तुम्हाला ते नाव ठरवायचं आहे. तुम्ही कुठलाही नाव त्या सेटला देऊ शकता. ठीक आहे. पण नॅचरल नंबरचा सेट आहे तर आपण n देऊ शकतो. पण इथं इवन नॅचरल नंबर सांगितलं म्हणजे पुन्हा कंडिशन आली, सगळेच नॅचरल नंबर्स नाही आहेत म्हणून n नाव आपल्याला देता येणार नाही. पण दुसरं कुठलं तरी नाव द्यावं लागणार आहे. ABCD जे की स्टँडर्ड स्पेसिफिक नेम आहेत काही सेटचे, त्या सेटचे नाव न देता आपल्याला ते सोडून बाकी इतर द्यावं लागतं. म्हणजे बघा n आहे, W आहे, I आहे, Q आहे, R आहे. ठीक आहे. तर अशा टाईपचे स्पेसिफिक जे सेटचे नाव आहेत ते नाव न देता दुसरे कुठले तरी तुम्हाला नाव द्यायचे आहे. तर इकडे आपण A नाव देऊया. A इज अ सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. इवन नॅचरल नंबर्स 2, 4, 6, 8, 10. आता हे कुठपर्यंत आहे हे आपल्याला माहित नाहीये. ठीक आहे. हे इन्फायनाइट आहे मग आपण पुढे डॉट डॉट दिला आणि पुढे इन्फायनाइट पुढे एलिमेंट चालूच आहेत. पण कुठेतरी सेट संपलाय मग आपण त्याला काय केलं, कर्ली ब्रॅकेट क्लोज केला आहे. कर्ली ब्रॅकेट जोपर्यंत आपण क्लोज करणार आहे तोपर्यंत सेट पूर्ण कंप्लीट होणार नाही. ठीक आहे. तर A इज अ सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स इज इक्वल टू A इन कर्ली ब्रॅकेट 2, 4, 6, 8, 10 इन्फायनाइट. हा झाला रोस्टर फॉर्म मध्ये सेट रिप्रेझेंट आपण केलाय. सेकंड प्रॉब्लेमला रिप्रेझेंट करायचा रोस्टर फॉर्म मध्ये सेट ऑफ इवन प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 50. आता प्राइम नंबर्स तुम्हाला नोन असले पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं की सगळे नंबरचे जे टाइप्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे तरच तुम्हाला अशा टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. तर आपल्याला सेट ऑफ इवन प्राइम नंबर पहिल्यांदा सांगितलंय सेट ऑफ प्राइम नंबर्स 1 to 50, पण त्यापैकी इवन प्राइम नंबर. ठीक आहे. पहिल्यांदा आपण प्राइम नंबर काय ते समजून घेऊया. प्राइम नंबर द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 1 or itself, दॅट इज प्राइम नंबर. म्हणजे असे नंबर्स की त्या नंबरला आपण स्वतः त्या नंबरला डिवाइड करू शकतो किंवा सेट ऑफ इवन प्राइम नंबर नंबर डिव्हिजिबल बाय इटसेल्फ. आपण त्याच नंबरनं त्या नंबरला डिवाइड करू शकतो. असाच नंबर म्हणजे प्राइम नंबर. म्हणजे प्रत्येक नंबर सपोज आपण 2 जर घेतला, 2 काय आहे, 2 हा 2 न डिव्हिजिबल आहे. द नंबर डिव्हिजिबल बाय इटसेल्फ इज कॉल्ड प्राइम नंबर. डिव्हिजिबल बाय इटसेल्फ म्हणजे स्वतःनच फक्त तो डिवाइड होतो, दुसऱ्या कोणत्याही नंबरनं तो नंबर डिवाइड होणार नाही, तो प्राइम नंबर असणार नाही. प्राइम नंबर कोणते आहेत ते फक्त स्वतःनच डिवाइड होऊ शकतात. म्हणजे इन शॉर्ट जे स्वतःच्याच टेबलमध्ये स्वतःच्याच पाड्यामध्ये आहेत त्याच नंबरला आपण प्राइम नंबर म्हणतो. जसं की 2 पहा, 2 फक्त स्वतःच्या म्हणजे 2च्याच टेबलमध्ये आहे, बाकी कोणत्याही टेबलमध्ये 2 येत नाही. 3 सुद्धा फक्त 3च्याच टेबलमध्ये येतो, कोणत्याही टेबलमध्ये येत नाही. त्यानंतर 4 हा 2च्या टेबलमध्ये येतो आणि 4च्या पण टेबलमध्ये येतो. मग 4 हा प्राइम नंबर होणार नाही. 4 हा डिव्हिजिबल बाय 2 or 4 असं आहे. मी सांगितलं होतं कंडिशन डिव्हिजिबल बाय इटसेल्फ ओनली. त्यानंतर 5 आहे. 5 सुद्धा फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतो, 5च्या टेबलमध्ये. 5 सुद्धा प्राइम नंबर आहे. ठीक आहे. मग प्राइम नंबर कुठले आहेत? प्राइम नंबर आहेत 1, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अशा टाईपचे सगळे प्राइम नंबर्स आहेत. पण त्यापैकी ह्या फक्त आपलं सांगितलं की इवन प्राइम नंबर जो की इवन असला पाहिजे, ऑड नसला पाहिजे. जे मी सांगितले तुम्हाला त्याच्यामध्ये बरेचसे नंबर ऑडच होते,
इवन नंबर खूप कमी होतो, खूप कमी म्हणण्यापेक्षा फक्त एकच होता, तो म्हणजे 2 हा एकमेव इवन प्राईम नंबर आहे, इवन प्राईम नंबर आहे. बाकी कुठलाही प्राईम नंबर इवन नाही, फक्त 2 एकमेव प्राईम नंबर आहे, इवन प्राईम नंबर आहे. मग इथं आपल्याला सांगितलं तो सेट आहे प्राईम नंबरचा 1 to 50, पण फक्त इवन नंबरचा, इवन प्राईम नंबरचा सेट आहे. मग इवन प्राईम नंबरचा सेट रिप्रेझेंट करत असताना बी आपण नाव घेऊया. बी इज अ सेट ऑफ इवन प्राईम नंबर. इवन नंबर 2 आहे, त्यानंतर आहे 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आहे, 17 आहे, 19 आहे. पण हे सगळे काय प्राईम नंबर्स नाही, सॉरी इवन नंबर्स नाही, ऑड नंबर्स आहेत. मग हा फक्त एकच इवन प्राईम नंबर झाला, हा त्याच्यामध्ये 2 फक्त एकच एलिमेंट येईल. बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2, तेवढंच येईल. सेट ऑफ इवन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. 1 to 50 आपण कोणतेही, बरं आपण एकच का घेतला, बाकीचे पुढचे का नाही मिळाले, इवन नंबर्स का नाही भेटले? कारण की प्रत्येक इवन नंबर हा 2 न डिव्हिजिबल आहे, म्हणून इकडं बाकी दुसरा कोणताही प्राईम नंबर सॉरी इवन नंबर येणार नाही. ठीक आहे. बाकी म्हणजे पुढचे सगळे आहेत ते सगळे ऑड प्राईम नंबर्स आहेत. 1 to 50 काय 1 to त्याच्यानंतर पुढे पण आहेत प्राईम नंबर्स, पण ते सगळे ऑड प्राईम नंबर्स आहेत. आपल्याला इवन प्राईम नंबर असे पाहिजे होता, तर हा आहे बी इज इक्वल टू फक्त 2 एकच एलिमेंट येईल. ही पण एक सेटची टाईप आहे, आपण टाइप्स ऑफ सेट मध्ये नंतर पाहणार आहोत. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अशा टाईपचे सेट तयार करता येते. निगेटिव्ह इंटिजर, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर. तर इंटिजर नंबरचा सेट आपण आयने रिप्रेझेंट करतो, पण आपला आयकडे घेता येणार नाही, कारण की सगळे इंटिजर्स नाही सांगितले, ओनली सेट ऑफ ओनली निगेटिव्ह इंटिजर नंबर्स. मग सी आपण नाव घेऊया. सी इज इक्वल टू निगेटिव्ह नंबरचा सेट तयार करायचा आहे. -1, -2, -3, -4 असा सगळ्या इन्फायनाइट नंबर्स आहेत. इन्फायनाइट नंबरचा हा इन्फायनाइट निगेटिव्ह नंबरचा सेट तयार होणार आहे. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर नंबर्स. हा झाला इंटिजर नंबरचा पण निगेटिव्ह इंटिजर नंबरचा सेट सी तयार झाला. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला इकडे पण कुठे तयार करता येईल. 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सर्कल. म्हणजे तुम्हाला सा रे ग म प ध नि सा हे जे आहेत ना सगळे बेसिक साऊंड्स आहेत सर्कलचे. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये सा हा दोनदा आलाय. सा रे ग म प ध नि सा, म्हणजे पहिला शेवटी पण आलेला आहे. ठीक आहे. तर तो रिपिटेशन होणार नाही त्याचं. सा रे ग म प ध नि इथपर्यंत येईल, पुन्हा सा येणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इकडं डी सेट तयार करू शकता. सा कॉमा सा एक झाला, सा रे ग म प ध नि सा ऑलरेडी घेतलेला आहे, मग इथं सा येणार नाही. अशा प्रकारे हा बेसिक साऊंडचा आपला सेट तयार करता येईल. सिंपल आहे. हे एक एलिमेंट आहे. यस ए हा सा म्हणजे एक एलिमेंट आहे, आपण एलिमेंट रिप्रेझेंट केलाय, सगळे आपण स्मॉल मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा सेट 7 बेसिक साऊंड्स ऑफ सर्कल, म्हणजे कंसात सूर पण तुम्हाला दिलेला आहे, हे सगळे सूर आहे. तर हे सेट अशा प्रकारे रिप्रेझेंट होईल. तर हे होता प्रॅक्टिस सेट 1.1 मधला फर्स्ट बीट मधले काही प्रॉब्लेम्स. सेकंड बीट मध्ये सांगितलंय राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. काही सिम्बॉलिक स्टेटमेंट आहेत, त्याला आपल्याला वर्ड मध्ये कन्वर्ट करायचे, म्हणजे आपण रीड कसं करणार आहोत हे आपल्या याच्यामध्ये सांगायचं. ठीक आहे. तर 4/3 बिलॉंग्स टू Q. 4/3 बिलॉंग्स टू Q. सिंपल आपल्याला जे वर्ड मध्ये मी वाचलंय, रीड केलं आहे तेच तुम्हाला लिहायचं आहे. 4/3 बिलॉंग्स टू, आता इथे Q आहे. Q हा कोणता सेट रिप्रेझेंट करतो? Q is represented the set of rational number. ठीक आहे. रॅशनल नंबरचा सेट रिप्रेझेंट करणार आहे, आणि रॅशनल नंबर हा P आपण Q च्या फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे. 4/3 बिलॉंग्स टू रॅशनल नंबर, बिलॉंग्स टू रॅशनल नंबर. हे तुम्हाला वर्ड मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. -2 बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स. -2 बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सिम्बॉलिकल स्टेटमेंटला वर्ड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. -2 बिलॉंग्स टू ठिकाणी तुम्ही असे लिहू शकता -2 इज अ एलिमेंट ऑफ सेट M. 4/3
इज मेंबर ऑफ सेट रॅशनल नंबर ऑर क्यू असं पण तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. ठीक आहे. लास्ट वन इज पी. आता हा ऍक्च्युअली सेट आहे. सेटला तुम्हाला रीड करायचं आहे. P is a set of all P such that P is an odd numbers. Odd number. ठीक आहे. अशा प्रकारे सेट रिप्रेझेंट करायचं. P is म्हणजे हे सेटचं नाव झालं. is means is equal to कर्ली ब्रॅकेट साठी सेट ऑफ P is a set of P all P colon or vertical line such that T is an odd number. Simple. P is odd number. अशा प्रकारे आपण हा सेट रीड करणार आहे. P is a set of all P such that P is odd number. तर हे होतं प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं एक्झाम्पल नंबर 1 आणि 2. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये फोर्थ एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये थर्ड पण एक्झाम्पल आहे. राईट एनी टू सेट्स ऑफ बाय युजिंग लिस्टिंग मेथड ऑर रूल मेथड. लिस्टिंग मेथड किंवा रूल मेथडचे तुम्हाला दोन एक्झाम्पल लिहायचे आहेत. ठीक आहे. ते तुम्हाला सिंपल येतील. आता याच्या पूर्वी आपण भरपूर एक्झाम्पल पाहिले त्यावरून पण ते जमेल. ठीक आहे. त्यातलं फोर्थ मध्ये सांगितलंय. फोर्थ क्वेश्चन मध्ये राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. जे सेट्स दिलेले आहेत ते तुम्हाला लिस्टिंग मेथड मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. आपल्या सगळ्या मंथचा एक सेट तयार करायचा आहे. म्हणजे आपलं जे माघ, फाल्गुन, भाद्रपद, शुक्ल, मला काही फार लक्षात नाही येत. तर हे सगळे मराठी महिने इंडियन मंथ्स इन अ इंडियन सोलार इयर म्हणजे आपल्या मराठी भाषेतील जे काही महिने आहेत मराठी महिने आपण त्याला म्हणतो. तर त्या महिन्यांचा आपला सेट तयार करायचा आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे महिने नाही आहेत, हे दुसरे महिने आहेत. ठीक आहे. तर त्यांचा एक पहिल्यांदा सेट करायला सांगितलं. त्यानंतर आहे लेटर्स इन वर्ड कॉम्प्लिमेंट. सेकंड एक्झाम्पल आहे लेटर्स इन वर्ड कॉम्प्लिमेंट. या कॉम्प्लिमेंट वर्ड मध्ये असणाऱ्या अल्फाबेटचा आपला सेट तयार करायचा आहे. तोही लिस्टिंग मेथड मध्ये रिप्रेझेंट करायचा आहे. लिस्टिंग मेथड मध्ये रिप्रेझेंट करत असताना आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा त्याचं नाव दिलं पाहिजे. इथं नाव कुठलंही दिलं नाही सेटचं. आपण नाव घेणार आहोत. सपोज ए सेट घेतला. कॉम्प्लिमेंट मध्ये सगळे अल्फाबेट आपल्याला लिहायचे आहेत. पण जनरली आपण अल्फाबेट्स जे लिहितो, सेट जे लिहितो, सेट मधले मेंबर्स जे रिप्रेझेंट करतो ते सगळं स्मॉल लेटर लिहितो. पण इकडं कॅपिटल लेटर्स आले आहेत. तर कधी कधी कॅपिटल लेटर्सना पण आपण एलिमेंट रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. सी पहिला आपण एलिमेंट लिहिला सी कॉमा, त्यानंतर ओ कॉमा, एम कॉमा, पी कॉमा, एल कॉमा, ई कॉमा, यम. आता हा यम आलेला. यम ऑलरेडी इकडे होता मग यम हा रिपीट होणार नाही. हे यम आपण एलिमिनेट करणार आहोत. त्यानंतर ई आले. ई सुद्धा याच्यापूर्वी आपण घेतलेलं आहे. हे ई पण घेणार नाहीत. एन घेणार आहोत कारण एन याच्यापूर्वी कुठेही रिपीट झालं नाहीये. एन कॉमा टी, टी पण रिपीट झालं नाही. टी आपण इकडे घेतले. म्हणजे कॉम्प्लिमेंट या शब्दामध्ये यम ई हे जे आहे हे डबल आल्यामुळं आपण त्याचं रिपिटेशन होऊन दिलं नाही. तर अशा प्रकारे कॉम्प्लिमेंट या वर्डचा एक सेट तयार होईल. COMPLENT कॉम्प्लिमेंट या शब्दाचा अशा प्रकारे सेट ए हा रिप्रेझेंट होणार आहे. त्यानंतर आहे सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. जे काही सेन्सरी ऑर्गन्स आहेत 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत त्याचा आपल्याला सेट तयार करायचा आहे. जसं आपण सारेगमाचा सेट तयार केला तसा सेन्सरी ऑर्गनचा पण तुम्हाला सेट तयार करता येईल. मी काही फारसं घेणार नाही, तुम्हाला होमवर्कला ते आहे. त्यानंतर आहे सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. सेट ऑफ प्राईम नंबर्स 1 to 20 मी आता सांगितलं. द प्राईम नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 ऑर इटसेल्फ. मग त्याच्यामध्ये 1 2 3 5 7 11 13 17 19 त्याच्यानंतर पण आहेत काही 23 वगैरे. पण इथं आपल्याला लेस दॅन 20 सांगितले होते. और 1 to एक लिमिट दिली आहे 1 to 20 प्राईम नंबर्स सांगायचे. तर 23 हा प्राईम नंबर त्यामध्ये येणार नाही. तर हे सेट तुम्ही प्राईम नंबरचा लिहू शकता. त्यानंतर आहे नेम ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे. कॉन्टिनेंट्स म्हणजे आपले जे भूखंड आहेत. भूगोलामध्ये तुम्ही पाहिले आपला आशिया खंड आहे. ठीक आहे. ऑस्ट्रेलिया एक खंड आहे. तर अशा सगळ्या खंडांचा कॉन्टिनेंटचा तुम्हाला सेट तयार करायचा आहे. ठीक आहे.
तर फोर्थ एक्झाम्पल तुम्हाला करता येईल. फिफ्थ एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. फिफ्थ मध्ये सांगितलं राईट द फॉलोइंग सेट युजिंग द रूल मेथड. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. हा सेट आपल्याला रूल मेथड मध्ये कन्वर्ट करायचा आहे. ठीक. तर कसा कन्वर्ट करणार आहे आपण? इकडे मी डायरेक्टली तुम्हाला कन्वर्ट करून सांगतो, नंतर ते एक्सप्लेन करतो की कसा आपण तो कन्वर्ट केला ते. ठीक आहे. आता पहा, सगळे एलिमेंट जे आहेत हे परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहेत. 1, 4, 9, 16. इकडे एक रूल आहे, एक प्रॉपर्टी आहे की कोणत्या टाईपचे नंबर्स आहेत. नॅचरल नंबर्स आहेत का? नाही. होल नंबर्स आहेत का? नाही. इंटिजर नंबर्स आहेत का? नाही. कुठल्या तरी स्पेसिफिक टाईपचे नंबर्स आहेत. मग कुठल्या टाईपचे नंबर्स आहेत हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे आहेत परफेक्ट स्क्वेअर नंबर्स. ठीक आहे. मग परफेक्ट स्क्वेअर नंबरचा आपण सेट कसा तयार करणार आहे? परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत पण इन्फिनिट आहेत का? नाही. अप टू 100 पर्यंत आहे. याच्यामध्ये डॉट रिप्रेझेंट केलेत म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काही नंबर्स आहेत, जसं की 1, 4, 9, 16, 25, 36 नंतर 49, 64, 81 and 100. हे सगळे परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहेत. तर हे परफेक्ट स्क्वेअर नंबर आपल्याला रिप्रेझेंट करायचे आहे. ठीक आहे. तर परफेक्ट स्क्वेअर रिप्रेझेंट करत असताना ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर बिलॉंग्स टू नॅचरल नंबर where, यासाठी आपल्याला where वापरायचं, where 1 is less than or equal to x less than or equal to 10. अशा प्रकारे हा सेट तयार होईल. हा जो एवढा मोठा सेट आहे तो आपण छोटासा रूल मेथड मध्ये कन्वर्ट केला. A is a set of all x such that x square belongs to natural number where 1 is लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 10. हा जो एक्स आहे ह्या एक्स बद्दल आपला नॅचरल नंबर सांगितलाय आणि त्या नॅचरल नंबरचा स्क्वेअर आहे आणि त्या एक्स ची कंडिशन सांगितली. एक्स हा 1 किंवा 1 पेक्षा मोठा आहे आणि 10 किंवा 10 पेक्षा लहान आहे, अशी कंडिशन आहे. याला आपण मी या सेटला एक्सप्लेन करतो. हे जर एक सेट तुम्हाला समजलं तर तुम्हाला रूल मेथड बिलकुल डिफिकल्ट वाटणार नाही. खूप सिंपल आहे. थोडंसं समजून घ्यायचं आहे तुम्हाला. जो काही प्रिव्हियस पार्ट झालेला आहे ते जर तुम्हाला समजलं असेल तर हे तुम्हाला समजणार आहे. ए इज अ सेट ऑफ, आता जे आपण रीड करतो त्याप्रमाणे एक एक सेट तयार करूया. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स. इथपर्यंत जर आपण पाहिलं ऑल एक्स तर आपण हा एक्सचा ऑल एक्सचा सेट आहे. काय आहे? ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स. इथं आपण काय म्हणणार? ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स. त्यानंतर पुढे ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, मग हा एक्स कसा आहे? सच दॅट एक्स स्क्वेअर बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, म्हणजे हा एक्स जो आहे ना तो एक्स स्क्वेअर आहे आणि नॅचरल नंबर्स. एक्स इज नॅचरल नंबर. एक्स स्क्वेअर बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. पहिल्यांदा इकडे हा आपण एक्स स्क्वेअर करून घेऊया. ठीक आहे. सच दॅट हा एक्स कसा आहे? स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर आहे. ए इज, त्यानंतर पुढे एक्स स्क्वेअर इज बिलॉंग्स टू एन, म्हणजे नॅचरल नंबर आहे. हा एक्स काय आहे? नॅचरल नंबर आहे. मग ह्या एक्सच्या ठिकाणी आपण नॅचरल नंबर रिप्रेझेंट करणार आहोत किंवा नॅचरल नंबर आपण रिप्लेस करणार आहोत. नॅचरल नंबर्स आर 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर. हा झाला इन्फायनाइट नंबर. ठीक आहे. तर त्यानंतर इथं सांगितलंय एक्स स्क्वेअर बिलॉंग्स टू एन, बट एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 अँड लेस दॅन ऑर इक्वल टू 10. हा एक्स जो आहे म्हणजे हे जे बेस आहे, हा पॉवर आहे, हा बेस आहे. हे जे बेसचे जे नॅचरल नंबर्स आहेत ते नॅचरल नंबर 1 किंवा 1 पेक्षा मोठे आहेत आणि 10 किंवा 10 पेक्षा लहान आहेत. ठीक आहे. मग 1 आणि 1 पेक्षा मोठा म्हणजे 1 त्याच्यात इन्क्लूड आहे. 1 स्क्वेअर आला. ठीक आहे. 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर, 5 स्क्वेअर, 6 स्क्वेअर, 7 स्क्वेअर, 8 स्क्वेअर, 9 स्क्वेअर अँड 10 स्क्वेअर. एक्स इज बिकॉज 10 स्क्वेअर पण क्लास आपण क्लोज काय केलं? 10 स्क्वेअरच्या नंतर आपण नंबर्स घेतले नाहीत कारण की लिमिट दिलेली आहे. एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. एक्स इज लेस दॅन 10, लेस दॅन 10 ऑर इक्वल टू 10, म्हणून आपण 10 स्क्वेअर केले. मग ऍक्च्युअली जर आपण आता ह्या सगळ्या नंबरचा स्क्वेअर केला, 1 चा स्क्वेअर 1 झाला, 2 चा स्क्वेअर 4 झाला, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा 16, 25, 36, 49, 64, 81 and 100 is the actual required set. Set A is equal to
परफेक्ट स्क्वेअर नंबरचा हा सेट तयार झाला ए सेट. ठीक आहे, आणि जे की आपल्याकडे दिला होता. म्हणून या सेटला आपण जेव्हा रूल मेथड मध्ये रिप्रेझेंट करणार आहेत तेव्हा अशा प्रकारे हा सेट तयार होईल. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स such that x square belongs to natural number where 1 is less than or equal to x less than or equal to 10. अशा प्रकारे हा सेट तयार होईल. ठीक आहे. सेकंड एक एक्झाम्पल घेऊया आपण. 6, 12, 18 b. 6, 12, 18 अशा टाइपचे एक एक्झाम्पल आहे. या सेटला आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे रूल मेथडमध्ये. ठीक आहे. तर काय तयार होणार आहे आता हा हे इकडे सगळे कोणती प्रॉपर्टी वापरली, कशा टाइपचे नंबर्स आहेत बघा. 6 टेबल मधले असणारे नंबर्स आहेत सगळे, म्हणजे मल्टिपल ऑफ 6 नंबर्स आहेत. 6, 7, 12, 17, 18, 24, 26, अशा टाइप मध्ये अशा फॉर्मॅट मध्ये असणारे हे नंबर्स आहेत. मग या नंबर्सला आपल्याला रूल मेथड मध्ये रिप्रेझेंट करायचे आहे. B is a set of all y such that y belongs to natural number where 6y. ठीक आहे. या y ला काय केलं आपण 6 ने मल्टिप्लाय केलंय and y is इथे काय लिमिट दिली का नाही, सॉरी 48. b काय सांगितलंय 48 पर्यंत सांगितलं आहे. ठीक आहे. where y is इथं लास्ट 48 एलिमेंट आहे. y is म्हणजे ठीक आहे. y is less than 8 less than 9 सॉरी less than 9. ठीक आहे. हा सेट कसा तयार झाला. B is a set of all y such that y belongs to natural number 6 where 6y where y less than 9. म्हणजे 6 into y केले. नॅचरल नंबर कुठला आहे y हा नॅचरल नंबर. सेट तयार करूया. B is equal to all y, सगळ्या y चा एक सेट तयार झाला. त्यानंतर y belongs to natural number, y is belongs to natural. किंवा आपण इकडं हे 6y इथं न लिहिता आपण असे घेऊ शकतो इकडं 6y where y less than 9. ठीक आहे. B is a set of all y such that 6y belongs to n, y less than 9. ठीक आहे. हे 6y आपण घेतला 6y, 6y, 6y असं ना. नंतर y ला आपण रिप्लेस करायचंय लेस दॅन 9. 6 into less than 9 number is less than 9 natural number is 1, comma 6 into 2 next natural number 2, 6 into 3, 6 into 4, 6 into 5, 6 into 6, 6 into 7 less than 9 म्हटल्यानंतर 6 into 8, 6 into 8 एवढे नंबर्स त्याच्यामध्ये आले. ऍक्च्युअल सेट तयार होणार आहे 6 1 जा 6 6 2 जा 12 6 3 जा 18 6 4 जा 24 6 5 जा 30 36 42 and 48 is the required set in listing method, but here is set in the method of rule method. तर रूल मेथड मध्ये आपण हा सेट रिप्रेझेंट केला आहे. ठीक आहे. तर हा लिस्टिंग मेथडचा रूल मेथड मध्ये कन्वर्ट होईल सेट. तर अशा प्रकारे हे तुमचा आन्सर एवढंच असणार आहे. हे फक्त एक्सप्लेनेशन केलंय मी की कशा प्रकारे हा सेट तयार झालेला आहे. ठीक आहे. तर सिंपल आहे. तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट करायचा आहे. याच्यानंतरचे स्माइलचा आहे. नंतर आहे संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे. त्यानंतर ईट आहे. तर एक आणखी एक सेट रिप्रेझेंट करतो. X is set of alphabet A, E, T. सिंपल आहे. रूल मेथड मध्ये रिप्रेझेंट करत असताना X is equal to X is a set of all P such that P is
अल्फाबेट P is alphabet of word AET. ठीक आहे, अशा प्रकारे अल्फाबेटचा सेट होणार आहे. हे झालं रूल मेथडमध्ये, हे झालं लिस्टिंग मेथडमध्ये. सिंपल प्रॅक्टिस सेट आहे. प्रॉब्लेम सगळे तुम्हाला पुन्हा एकदा करून पाहायचे आहेत. मी जरी सांगितलं असेल तर तुम्ही त्याला रिपीट करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट पिरियडला टाइप्स ऑफ सेट पाहणार आहोत. सिंपल पार्ट आहे, थोडंसं तुम्हाला रिव्हिजन द्यावं लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन देणार नाही तोपर्यंत हा पार्ट तुम्हाला समजणार नाही.